होय, पण मी जेव्हा गावात आलो ना तेव्हा मला भीती वाटली होती. नाही म्हणजे जर का तुझं लग्न झालं असेल तर. पण तुझं लग्न नाही झालं हे जेव्हा मला कळलं का नाही, तसा माझा जीवच भांड्यात पडला बघ. हा, पण तुला बोलायला जरा मला भीती वाटत होती, तुझ्या आयुष्यात कोण असेल नसेल तर. पण जसं कळलं का नाही तुझ्या आयुष्यात कोण नाही, पण तवर उशीर झाला होता. माझंच कम नशीब समज ती लाली माझ्या आयुष्यात आली. आमच्या आप्पाने काय शब्द देऊन ठेवला तुला माहिती आहे का नाही? आता आप्पाची इज्जत जाऊ नये म्हणून गावासमोर बळजबरीने मला ते लग्न करावं लागलं. नाहीतर मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं होतं. मी जेव्हा कलकत्त्याला होतो का नाही तेव्हा तुझ्याबरोबर लग्नाची स्वप्न रंगवली होती. पण इथं आलो आणि त्या स्वप्नांचा रंगच उडून गेला बघ. मी लय चुकीचं वागलोय तुझ्याशी माधुरी, लय म्हणजे लय चुकीचं वागलोय. गोपाळ, जे झालं ते झालं, आता नको लय विचार करूस. असं कसं नको विचार करू म्हणते माधुरी तू? विचार करायला लागेल ना. एक मुलगी एवढा जीव लावते मला, माझ्यासाठी जीव द्यायला मागं पुढं बी बघत नाही. तिच्याशी किती चुकीचं वागलोय मी. देव मला कधीच माफ करणार नाही. गोपाळ, मग आपण ती चूक सुधारूयात ना. माझ्याकडे पैसे आहेत, आपण छान संसार करू. आपण आता कोणालाच नाही घाबरायचं. माधुरी अगं, पैसे काय आज येत उद्या नाही, आणि पैशानं प्रेम नाही विकत घेऊ शकत. आणि मला आता कळून चुकलंय, या जगात एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, ती म्हणजे फक्त आणि फक्त तू. हो ना, मग आपण कधी पळून जायचं? नाही जायचं. हं? तुला जे स्थळ आलंय का नाही त्याला लग्नाला होकार देऊन टाक. मी सांगतो पुढं काय करायचं. गोपाळ, तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? मला सगळं कळतंय माधुरी, पण म्हणून मी लगेचच तुला ही लग्न कर असं नाही म्हणत ना. हा, तू माझं ऐक. हे जे काही सगळं चाललंय, ही लग्न गडबड हे सगळे हाय तसंच चालू राहू दे. या सगळ्या तुझा सहभाग आहे, तू पण भाग घेतेस असं सगळ्यांना वाटू दे. तुला पण आनंद होतोय असं वाटू दे. पुढं काय करायचं मी सांगतो तुला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? की मी लग्नाला तयार आहे असं घरच्यांना दाखवायचं आणि लग्नाआधी आपण पळून जायचं? हेच मला तुझं लय आवडतं बघ माधुरी, म्हणूनच तू मला लय आवडते. बरं, मला एका गोष्टीचं वचन दे. पिंकी प्रॉमिस? हा, पिंकी प्रॉमिस. आता जे काय आपलं ठरतंय, आपल्या दोघातला प्लॅन तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त तिसऱ्या कुठल्याच माणसाला नाही कळला पाहिजे. नाही सांगणार, कोणालाच नाही सांगणार. गोपाळ, मला माहित होतं तू माझी साथ कधीच नाही सोडणार.